तुला किती वेळ सांगितलं आकाश, तुझे आई वडील आपल्या आयुष्यातली अडचण आहे। या अगोदरही तुला सांगितलं, एक तर त्यांना बाहेर कुठेतरी शिफ्ट कर। पण आता मी एक डिसिजन घेतलाय, एक तर ह्या घरामध्ये हे राहतील, नाहीतर मी। बघ आता तुझा काय निर्णय ते। तुमच्या दोघांमुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे। हे बघा, मला माझं आयुष्य जगू द्या आणि प्लीज प्लीज तुम्ही जा बरं ना। अरे आकाश, आमचं काय चुकलं रे? आम्ही तर तुझ्या भल्याचाच विचार केला आजपर्यंत। अरे आजपर्यंत कधी तिला वरच्या आवाजात सुद्धा बोललो नाही तरी आम्ही। जाऊ दे ग लता, आता आपलं पोरगं मोठं झालंय, त्याला आई वडील आता लहान वाटायला लागलेत। चल तू आण आपली कापडं। एवढं कठोर नव्हताच बाळा तू, तू खूप बदललास। अरे जरा तरी आमचा विचार कर, आम्ही म्हातारपणात कुठे जाणार आहे? घरातल्या गोष्टी जेव्हा जुन्या होत्यात ना, तेव्हा माणसाला अडचण व्हायला लागते। मग ती वस्तू असो की माणूस। ज्याला लहानपणापासून मोठं होऊस तर आयुष्याचा चांगला मार्ग दाखवला, तोच आम्हाला आज बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतोय। विठ्ठला, तूच आम्हाला वाली आहेस रे। आकाश, अरे बोल तांदळीस ना? हां यस, तुमचं एक लेटर आलं होतं, सही करा एक मिनटं। आकाश, मी आता आणखी सहन नाही करू शकत। तुझी नोकरी गेली आहे, माझ्या वडिलांनी दिलेली गाडी देखील तुझ्या कर्जापायी विकली आहे। तुझं कर्ज फेडता फेडता मला तू रस्त्यावर आणशील। आता मला तू कसलाच आधार नाही राहिलास। मी एक डिसिजन घेतलाय, मला डिवोर्स हवाय। रुपाली, तू असं कसं करू शकतेस? आपलं तर एकमेकावर प्रेम होतं ना, तू तर विश्वास ठेवला पाहिजे माझ्यावर। एक जॉब गेला म्हणून काय झालं? मी आयुष्यात पुन्हा उभा राहील। मला फक्त तुझी साथ हवी आहे रुपाली, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। प्रेम? आकाश, प्रेम हे बोलण्यातून नाही तर कृतीतून सिद्ध होतं। आणि तुझ्या या आर्थिक परिस्थितीत मी नाही राहू शकत। तुझ्या ऐकण्यावर मी माझ्या आईबाबांना घराबाहेर काढलं आणि तू सांगितलेल्या सगळ्या काही गोष्टी मान्य केल्या, आणि तू आज अशा परिस्थितीमध्ये मला एकटं सोडून कशी जाऊ शकतेस? आकाश, मला काही फरक पडत नाही, मी माझा निर्णय घेतलाय। चूक तर माझीच आहे ना, की मी डोळे बंद करून तुझ्यावर विश्वास ठेवला। जा, काय करायचं ते कर, पण हा, यानंतर मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नको। चल निघ।
अरे साहेब, तुम्ही अचानक वारीला? हो, शेवटी एक गोष्ट कळाली. या जगात ज्याचं कोणी नसतं ना, त्याचा विठ्ठलच मायबाप असतो. आता विठुरायाच रस्ता दाखवेन मला. चल, येतो मी. साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? हा, बोल. साहेब, तुम्हाला आठवत आहे का हो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी मंदिरात गेलेले? काय म्हणायचंय तुला? सरळ सरळ बोल बाबा. एवढी वर्ष तुमच्याकडं घर, गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं काही होतं. पण नशिबाचा खेळ बघा ना, नियतीनं सगळं काही बदलून टाकलं. आणि आता सगळे रस्ते बंद झाल्यावर तुम्हाला पंढरीचे पांडुरंग आठवले. माणसाची सुरुवात शून्यापासून होते. तो खूप मोठा होतो आणि हळूहळू सगळं विसरायला लागतो. हळूहळू मीपणा वाढतो आणि अहंकारसुद्धा. पण साहेब, एक सांगू, पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुम्ही शेकडो किलोमीटर पायी तर चाललात, पण आपल्या घरच्या विठू माऊलीला घराबाहेर हाकललं हे नका विसरू. भक्त पुंडलिकांनी वर्षानुवर्ष आपल्या आईवडिलांची सेवा केली, तेव्हा पांडुरंगालाही आपला निळकंठ सोडून खाली यावं लागलं होतं. आईवडील घरात असले ना तर घरच पंढरपूर वाटायला लागतं. पण आजची परिस्थिती पाहून खरंच खूप वाईट वाटतं हो. आई, बाबा, आई, आई, बाबा, कुठं असतील? विठ्ठला, चुकलं माझं, माफ कर मला. या संसाराच्या मोहानं माझ्या खऱ्या विठू माऊलीला ओळखायला चुकलो. माफ कर मला. मी माझ्या जन्मदात्या आईबापांना घराबाहेर काढलं. मी माझ्याच भ्रमात जगत होतो. बायकोच्या खोट्या प्रेमानं तर फार आंधळं करून टाकलं होतं मला. पण आता मला माझी चूक कळाली आहे पांडुरंगा. आता मी माझ्या आयुष्यात कधीच माझ्या आईवडिलांशी असं वागणार नाही, कधीच नाही. बाळा, आई, आई माफ कर मला. अरे बाळा, आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात, त्यांच्या चुका पदरात घेतात. आणि तुम्ही पोरं, आई वडील म्हातारे झालीच त्यांच्याकडनं एखादी चूक तर तीच कवटाळून बसता. आणि सांभाळणं जड झालं की त्यांना घराबाहेर काढता. तुमच्या झाल्याच ना चुका, घेतल्याच ना रे आम्ही पदरात. आई, चुकलं माझं. तुमच्या नसण्यानं घराला घर पण नाही राहिलं. बाबा, तुमच्याशिवाय नाही हो किंमत त्या घराला. तुम्ही चला ना परत. आमचे राहिले तरी किती दिवस? तुम्ही राहा तुमच्या घरात गुण्या गोविंदानं. बाबा, आता मला कळालंय की घरात आईबाप नसले की घर कायम टोचत राहतं. अरे एवढी काळजी होती तर निदान घराच्या बाहेर काढताना विचार तरी करायचा असता. तुला माहिती ना तिची तब्येत खराब असते तर
तरी खुशाल घराच्या बाहेर काढलंस. जा बाबा जा. आई तू सांग ना बाबांना चला घरी म्हणून. अहो लहानपणी त्याचे सगळे हट्ट पुरवायचात. त्याच्यासाठी घोडा बनवून सगळ्या अंगणभर फिरायचं. जाऊ द्या, द्या ना राग सोडून. करा माफ त्याला. तुम्हाला नाही कळायचं रे आई वडिलांचं प्रेम. पण एक लक्षात ठेवा, आजची पिढी जी तुम्ही आई वडिलांसोबत वागताय ना, तुमची पुढची पिढी यापेक्षाही कठोर वागेल. कारण पांडुरंग बघतोय. पांडुरंग. पहिलं मला जॉबवरून काढलं आणि आता कशाला फोन करताय? अरे फोन तर उचल, बघ काय म्हणतायत ते. हॅलो. हॅलो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? हो, तुमचं टर्मिनेशन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. काही मिसअंडरस्टँडिंगमुळे तुम्हाला काढून टाकण्यात आलं होतं, पण आता सगळं क्लिअर झालंय. तुम्ही उद्यापासून ऑफिस जॉईन करू शकता.